can feel my heartbeat. सेंटरला गाडी चालू केलं म्हणजे व्हेजिटेबलसाठी इथं आपण भाजी वगैरे आहे ना हे सगळं तयार करतो. त्याच्यामध्ये लाल माठ, हिरवा माठ म्हणून आहे, वांगी, मिरची, कोबी आहे, काकडी, अशा सगळ्या प्रकारे आपण म्हणजे फळसाठी पण हे पण करतो, फळभाज्यांमध्ये पण. इकडं मुलांना आपण तिथे शाळेची डोर असली ना, जसं गॅदरिंग प्लेस बनवलं ना बाजूला, तर मग इथं टॉयलेट बाथरूम पण आहे त्यांच्यासाठी, चेंजिंग रूम आहे त्याच्यामध्ये. हां, जेवणाचं त्यांना वन डे टूरसाठी म्हणून पॅकेज असतं. त्याच्यामध्ये सगळं इकडचं आपलं जेवढी टूर दाखवता येईल ना आपला एरिया, त्याच्यातलं सगळं दाखवतो. फॅक्टरी आहे बाजूला आपली, अगरबत्ती आणि दीपशक्तीसाठी. इकडे आपण एक पण आहे, स्विमिंग वगैरे बनवलं आहे. त्याच्यामध्ये स्विमिंग आहे, खेळायसाठी ॲक्टिव्हिटीज म्हणून टर्फ आहे, ॲडव्हेंचर पार्क आहे त्याच्यामध्ये. आता आपण खालती सोनचाफ्याच्या बाग बघायला जाणार आहोत. खूप मोठी आहे, 750 पेक्षा जास्त आपण त्याच्यात झाडं लावले. सौंदर्य म्हणून व्हरायटी आहे त्याची. सोनचाफा आहे इकडे सगळं. आता आपण मोठ्या प्रमाणात त्यांची रोपं तयार करतो नर्सरीसाठी. तर आपण असे कलमांना त्याचे ग्राफ्टेड केले. अच्छा, भेट कलम म्हणून हे असं त्याचं कलमीकरण केलंय. अच्छा, याला भेट कलम म्हणतात. आता त्याची प्रोसेस चालू आहे. फुलांचं बघायचं का, फुलं त्याला आणि बाजूला वेगळा असा थोडा मिळून 70 एकर होईल सगळा. अच्छा, हां, त्याच्यामध्ये इंद्रधनु म्हणून एक प्रोजेक्ट आहे बंगलो. अच्छा, पलीकडे जो दिसतोय ते सगळे बंगलो सेल केलेले आहेत, सेल करण्यासाठी ठेवलेले आहेत. हां, आपल्या उजव्या बाजूला आपण जातो तो गोठा आहे गाईंचा. ही शाळेची काय तिथे शाळेची मुलं आहेत का हे? हां, सगळे शाळेची टूर आहे आपल्या. त्यावेळेस येतात. होय, हे सगळे रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आहेत ना इथे राहायला? ते राहायला आले. अच्छा, होय, हे यांचा बंगला आहे, ते राहायला येतात. हां, सुट्टी असली ना काय येणार ते राहायला. कोण ज्याचा आता नोकरी रिटायर झाले ते पण येतात, 8-10, 10-10, 15 दिवस राहतात, जातात तिथून. नर्सरीमध्ये आलोय. नर्सरीमध्ये आपल्याला फळझाडांपासून तर मसाल्याचे असतील, वन औषधी असतील, फुलझाडं असतील, असं आपण सगळ्या प्रकारची याच्यामध्ये रोपं विक्रीसाठी ठेवलेत. आणि आपली फ्रँचायझी पण आहे पितांबरी म्हणून, तर ती पण आपण देतो. अशा प्रकारे फळझाडांमध्ये आंबा, काजू, नारळ, चिक्कू, पेरू, फणस, सगळं आंब्याच्या व्हरायटी आहेत आपल्याकडे. 8-10 वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये हापूस, पायरी, केशर, आंबे म्हणजे नाही, आपण नर्सरी म्हणून आहे. फळं आपल्याला फळं विकायसाठी नाही आहे. आत्ता फळं चालू झालेत त्याच्यावरती, आंब्यावरती. हे नारळ आहेत. नारळांमध्ये 2 व्हरायटी असतात, एक सुपर सिंगापुरी म्हणून एक लवकर येणारी असते, म्हणजे हाईट कमी असते, खूप मोठे आहे. हा सगळा एरिया मला वाटते 8-10 एकर नर्सरीसाठीच आहे सगळा. इथे आहे, ह्या खालच्या बाजूला सगळं आहे. तर आतापासून त्याला फळं वगैरे यायला लागली, असं आहे सगळं. सोनचाफ्याची रोपं जास्त प्रमाणात आता बनवायला चालू आहे. त्याच्यामध्ये मसाल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, ऑल स्पायसेस, लवंग. पर्यटकांना दाखवण्यासाठी शेतीविषयक दाखवलं पाहिजे, की निसर्ग जपता आला पाहिजे त्या गोष्टी. आमचे मेन सर आहेत रवींद्र प्रभू देसाई म्हणून, मुळात त्यांचं मेन गाव आहे राजापूर. पण पितांबरीचं एक ऑफिस म्हणून ठाण्यात सगळं हे बांबू पार्क आणि पराग साळवी म्हणून आहे. आणि टुरिझमचं तिथे टुरिस्ट हे आहे ना, हॉटेल वगैरे ते रिसॉर्ट, तिथलं रोहन आमरे बघतात. सावळी
म्हणजे आसाम असेल, चायना बांबू आहे चायनावरून, किंवा मणिपूर, अच्छा. अशा वेगवेगळ्या ठिकाणाचे ब्लॅक बांबू आहे, बुद्धा बेली. म्हणून स्पेशल आपण पार्क बनवलंय त्याचं, हो. कारण खास हा कन्सेप्ट शेतकऱ्यांसाठी बनवलाय, हम्म. पर्यटकांना, शेतकरी, स्थळी असतील त्यांच्यासाठी. आणि प्रत्येक बांबूपासून वेगवेगळ्या आपल्याला वस्तू शोभेच्या बनवल्या जातात. ह्या उद्देशाने हे बनवलंय, बरोबर. कारण हा एक ब्लॅक बांबू म्हणून आहे, म्युझिक इन्स्ट्रुमेंट आणि वेगवेगळ्या याच्यासाठी वापरला जातो. तसंच एक आपल्याकडे बांबू बिर्याणीसाठी ग्रीन वेलगिरीस आहे, त्याच्यानंतर तो खास बांबू बिर्याणीसाठी आणि मलेरियाच्या आजारावरती वापरला जातो. त्याच्यानंतर अगरबत्ती स्टिकला जो बांबू लागतो आपण आता, तर आपली आता खूप मोठी प्रमाणात आपण त्याची लागवड पण करतोय. हम्म. तर तो बांबू आपल्याकडे तुलडा म्हणून आहे, आणि तो अगरबत्ती स्टिक आणि पेपर बॉक्स साठी त्याचा वापर केलाय. अजून एक आपल्याकडे झाडू बांबू म्हणून आहे, ब्रूम. ओके. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण बांबू लावले 32. आणि खास शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची जी जमीन असेल तर त्यांनी येऊन बघून याची शेती करावी, आणि ह्या उद्देशाने आम्ही त्यांना रोपं पण देतो आणि त्यांना मार्गदर्शन पण करतो कशी लागवड केली. या बुद्धबेली म्हणून आहे, तर त्याला असं ढोलकीच्या ह्याच्याने पेर आहेत असे वेगवेगळे, म्हणजे एक आपण चायना बांबू आहे हा, आणि त्या उद्देशाने त्याचं शोपीस म्हणून असं हे केलं त्याचं वर्णन. म्हणजे आपल्याला प्रत्येक बांबूमध्ये बघायला गेलं तर वेगवेगळ्या डिझाईननुसार वेगवेगळी पानांचं हे ह्या उद्देशाने आहेत ते, आणि प्रत्येकाला जसं फिशिंगसाठी वेगळा असेल अशा प्रकारे सगळे बांबू आहेत. आपल्याकडे फ्रूटसाठी पण आहे तिथे एक बासरी बांबू म्हणून आहे, तो एक बघणार होता आपण. त्यांना पहिल्याची जी शेतकरी होती तर असे मचांग बनवायचे, आणि शेतीची राखण म्हणून ह्या उद्देशाने ते दाखवले गेले. अच्छा, हे मचांग आहे. मचांग आहे, ट्री हाऊस आणि ते एकत्र केले हां. ह्या उद्देशाने. तर इकडे ट्री हाऊस आणि मचांग ह्या उद्देशाने दोन्ही पण ह्याच्यामध्ये ते बनवले गेले. समोर ग्रीन म्हणून आहे, झाडू बांबू आहे. आणि लादीवरती तर ती ह्याच्या झाडू बांबू. हां. असं आहे. तर हे सगळं शेतकरी आपण बघून येऊन हे ती सगळ्याची लागवड करू शकतो. ह्या उद्देशाने सगळं आहे. आणखीन एक मल्टीप्लेक्स म्हणून एक होतो, हा हलकी आहे जो हां. स्टिक सारखा आहे, पण तो बाण मारण्यासाठी आदिवासी लोक त्याचा वापर करायचे. अच्छा. खास लोखंडासारखा एकदम कडक आहे तो, आणि तेव्हा काही त्यांना लोखंड हा विषयच नव्हता, मग ते त्याच्या स्टिक वगैरे वापरायची बाणासाठी. तर एक आपण त्याला बघू शकतो, खूप कडक आहे तो. हां. इथे कैऱ्या वगैरे यायला सुरुवात झाली आहे. हां, कैऱ्या खूप आहेत, रायवली आहे, आणि कोकणामधली जास्त रायवल. मुलांनो, आता तुम्ही तो बोर्ड वाचला, त्या बोर्डाचं नाव काय होतं? अरे ते ना, आता इथून खाली वाचायला हे वाचायचं पुढे वाचलं सांगितलं. हा, मातृवृक्ष लागवड. काय वाचलं? मातृवृक्ष लागवड. आता मातृ म्हणजे काय? कोण? मातृ म्हणजे कोण रे? हा हा, बोला. अरे बोला लवकर. अरे मातृ म्हणजे आई ना. आईला समानार्थी शब्द किती आहेत? हे आपण आपल्या स्टाफसाठी, ऑफिस, आपल्या रेस्टॉरंटसाठी. इकडे सगळे कॉटेजेस आहेत. हे कपलसाठी आहेत. हां. 4 बनवले जातात. तर मोठे मोठे हां होतं त्याच्यामध्ये. हो. आणि सगळ्या रोगांवरती असतील तेवढे सांगेन असं. तर हे आपण वेगवेगळ्या याच्याने कन्सिडर केलं की राईट साईडला 15 प्लांट, लेफ्ट साईडला 15 आहेत. त्याच्यावर त्याच्या रिंगा ठेवून आपण जे असणारे आयुर्वेदिक प्लांट लावले त्याच्यामध्ये. असे 32 क्लायंबर्स आहेत त्याच्यामध्ये. वेगवेगळी फुलं वगैरे बघता येतील. त्याच्यानंतर चंदनवन बनवलं आहे, 50 झाडं त्याची चंदनाची. सफेद चंदन म्हणून आहे, श्वेत चंदन, तर त्याचं आहे. खालच्या बाजूला सीता अशोक म्हणून आहे, रावणाने सीतामाईला बसवलं होते ना वनामध्ये, त्याचं प्लांट आहे ते सीता अशोक म्हणून. आणि ह्या बाजूला लोटस गार्डन बनवलं असं आपण हे आहे त्याच्यात. याच्यात चाळ आपल्याला जे फिरून आपण माहिती घेतो तर भरपूर माहिती वगैरे मिळते. नंबर्स आहे, त्याला मराठीत बेडकीचा पाला म्हणतात. पाय वगैरे सुजण्यावरती म्हणजे आहेत ना बरेच असे लेप वगैरे लावू शकतात त्याच्यामध्ये. तिथं आपल्याकडे कडीवाखंडी वगैरे मध्ये आहे. ही निरगुडी आहे. निरगुडी म्हणजे पेन क्लिअरसाठी वापरतात. म्हणजे आजारी, पूर्वीचे लोक आजारी पडले तर त्याच्या उकळत्या पाण्यात टाकून त्याच्या पानांचा अंघोळ करायचे, तर त्याच्याने त्यांचा फेन पण कमी व्हायचा आणि दुखणं बरं व्हायचं त्याच्याने, असं त्याचा कन्सेप्ट होता. आता माई ह्याच्यामध्ये बसले होते, आणि हा ब्लड सर्क्युलेशनची क्रिया चांगला करतो ह्याच्यामध्ये बसल्याने. आपल्याकडे नोनीचा प्लांट आहे तिथे, अमृत नोनी आहे ना, कॅन्सरवरती जे आता औषध बनवलेत ना त्याचा. हा खास इम्युनिटीचं काम करतो. आणि कुणाला कोणी घेऊ शकतो, ज्यांना गुडघेदुखी, कंबरदुखी काही असेल ना, फक्त हा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतो असं. त्याच्यानंतर ह्याचा आहे टूथब्रश वेल म्हणून आहे. हां, आपण जसे दात वगैरे घासतात त्या ब्रश सारखे आले म्हणून त्याला टूथब्रश वेल असं नाव दिलं. हा एक क्लायंबर्स आहे, आपण सरबत वगैरे बनवू शकतो त्याच्या फुलांचं. हा जो आहे गोकर्ण म्हणून ओळखला तो त्याला. हां, खूप सारे आहेत आपल्याला भूक कंट्रोल पण करण्यासाठी.